नमस्कार. मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. आज शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून ज्यांनी निवडणूक लढवली ते माजी खासदार सदाशिव लोखंडे. कर्जत येथे त्यांनी असं विधान केलं की अयोध्येत श्रीराम मंदिर उभारल्यामुळे या निवडणुकीत माझा पराभव झाला. अशा आशयाचं त्यांनी विधान केलं अशी बातमी काही वृत्तवाहिन्यांवर झळकली. आज सायंकाळी त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली लोखंडे साहेबांनी आणि त्यांनी या विधानाचं खंडन केलं. त्यांनी सांगितलं, मुळातच माझा प्रवास कारसेवक ते खासदार असा झाला आहे. म्हणजे मी अयोध्येत जाऊन कारसेवा केली आहे आणि त्यानंतर मी खासदार झालेलो आहे. त्यामुळे मी असं विधान केलेलं नाही. त्यांनी सांगितलं की मला असं म्हणायचं होतं की अयोध्येत श्रीराम मंदिर बांधल्यामुळे ठराविक समुदायाची मतं एकवटली आणि अकोले तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांमध्ये रावण नावाची जी संघटना आहे तिने अपप्रचार केल्यामुळे माझा पराभवाला ही दोन कारणं कारणीभूत ठरली. अशा आशयाचा खुलासा त्यांनी आज सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेऊन केला. आता बघा, त्यांनी बोलण्याच्या ओघात असं सांगितलं की सोमनाथ ते अयोध्या ही जी लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा निघाली होती, श्रीराम रथयात्रा हे तिचं नाव होतं. तो जो रथ होता ज्यावर अडवाणीजी स्वार झाले होते तो रथ लोखंडे साहेबांनी सांगितलं तो चेंबूर येथे तयार झाला आणि हा रथ तयार करण्याची त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी तिथल्या भाजपचा स्थानिक वार्ड प्रमुख म्हणून माझ्याकडे होती. एवढंच नाही, हा रथ तयार झाला आणि तो सोमनाथपर्यंत नेण्याची जबाबदारीसुद्धा मी पार पाडली. ज्यावेळेस लोखंडे साहेबांनी असं सांगितलं त्यावेळेस मला अडवाणींची रथयात्रा आठवली आणि जो रथ लोखंडेंच्या देखरेखीखाली भाजपचा वार्ड अध्यक्ष या नात्याने झाला त्या रथावर स्वार झालेले लालकृष्ण अडवाणी यांनी सुडो सेक्युलरिझम म्हणजे नकली धर्मनिरपेक्षता हा मुद्दा त्या श्रीराम रथ यात्रेच्या माध्यमातून भारतात किंवा देशभर चर्चेला आणला. त्यावर चर्चा सुरू झाली. थोडक्यात असा होता, अलीकडच्या काळात सांगायचं झालं तर मणिपूरच्या मुद्द्यावर मोठा आवाज, पण हिंदू यात्रेकरूवर जम्मू काश्मीरात खोऱ्यात गोळीबार झाला, 10-20 यात्रेकरू हिंदू ठार झाले तर आवाज बंद. याला अडवाणींच्या भाषेमध्ये म्हणतात सुडो सेक्युलरिझम. तर या रथाची किमया अशी की दोन खासदारांचा भारतीय जनता पक्ष लालकृष्ण अडवाणींनी या रथयात्रेचं सारथ्य करून थेट सत्तेत नेला. तिथून ते स्वतः उपपंतप्रधान झाले. त्या रथाचं सारथ्य प्रमोद महाजन करत होते. त्यांचं नाव भावी पंतप्रधान म्हणून घेतलं गेलं काही काळ. दुसरे जे सारथी होते त्यांचं नाव होतं नरेंद्र दामोदर दास मोदी. ते भारताचे 2 वेळा पंतप्रधान झाले. ते भारताचे 2 वेळा पंतप्रधान होत असताना चेंबूरमध्ये या रथाच्या कामावर जे देखरेख करत होते ते लोखंडे साहेबसुद्धा मोदींच्या लाटेमध्ये, हिंदुत्वाच्या लाटेमध्ये म्हणजेच रामाच्या लाटेमध्ये 2 वेळा खासदार म्हणून लोकसभेमध्ये गेले. आता या निवडणुकीमध्ये ही लाट ओसरली. खासदारांच्या कामगिरीकडे भिंग लावून लोक पाहायला लागले आणि या निवडणुकीमध्ये नुसते लोखंडे साहेबच नव्हे तर भारतीय जनता पक्ष, जो भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या लाटेमध्ये, मोदींच्या लाटेमध्ये, आधी अडवाणींच्या कारकिर्दीमध्ये 2 वरून 140 वर गेला, पुढे 300 वर आणि आता 240 वर येऊन स्थिरावला. त्या राम लाट, हिंदुत्वाची लाट असो, मोदींची लाट असो, ती ओसरल्यानंतर खासदारांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या कामगिरींचं मूल्यमापन सुरू झालं. या मूल्यमापनात जे कमी पडले ते पराभूत झाले. गमतीचा भाग असा, त्यांनी ज्या संघटनेचा उल्लेख केला, रावण संघटना वगैरे, त्यांनी जर राम मंदिराला विरोध केला असेल तर आणि म्हणून लोखंडे साहेबांना तिथे मतं पडली नसतील तर गमतीचा भाग बघा, लोखंडे साहेबांना मतं नको म्हणून ती भाऊसाहेब वागचौरे साहेबांना गेली. ते अकोल्याच्या मोठ्या लीडमुळं सहजपणे जिंकून गेले. 4 तालुक्यातलं लोखंडे साहेबांचं लीड वागचौरे साहेबांच्या एकट्या अकोले तालुक्याने हाणून पाडलं. मग असं असेल, रावण संघटनेच्या वगैरे प्रभावाने आदिवासींनी वागचौरे साहेबांना मतदान केलं असेल
तर तो जो बाबरी ढाचा होता तो पाडणारे कारसेवक जर शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे, असं विधान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ते केलं. ते जगभर गाजलं. त्यातून शिवसेनेचं ज्वलंत हिंदुत्व पुढं आलं. असा ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवाराला रवण संघटनेच्या अपप्रचारामुळे मतदान झालं. हा विरोधाभास सुद्धा नजरेत भरणारा आहे. सेक्युलर विरुद्ध हिंदुत्व या लढाईमध्ये ज्यावेळेस जातीय अस्मितेचा जागर आवाज उंचावतो त्यावेळेस स्वाभाविकपणे राष्ट्रवाद आणि हिंदुत्वासमोर अडचणी निर्माण होतात. हे या निवडणुकीत पाहायला मिळालं. महायुतीच्या सरकारने पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल यांच्या निवडणुका घेतल्या नाही. त्यामुळे या पक्षाचे आमदार आणि खासदार यांचा मोदी लाटेवर भरोसा ठेवून आलेलं शैथल्य आपकी बार 400 पार आणि दुसऱ्या बाजूला कुठल्याही कार्यकर्त्याकडे सत्ता ना नगरपालिका ना महानगरपालिका ना पंचायत समिती ना झेडपी, मग लोकांशी थेट कनेक्ट तुटला आणि जो तो म्हणायला लागला तो सगळा रोष खासदारांवर निघाला. खासदार भेटत नाही हा मुद्दा नगर दक्षिण नगर उत्तर पासून ते थेट मुंबईपर्यंत गाजला. याचं कारणच हे होतं तो सगळा रोष भाजपच्या आणि त्याच्या मित्रपक्षाच्या खासदारांच्या वाट्याला आला. पराभवाची जी अनेक कारणं आहे त्यामध्ये जनसंपर्क हे कारण आहे आणि जनसंपर्कावर रोष याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका तुम्ही घेतल्या नाही, तुमचा जनतेशी संपर्क तुटला. त्यामुळे रावण संघटना असेल किंवा अयोध्येतलं श्रीराम मंदिर असेल यापेक्षाही जनसंपर्क हा मुद्दा प्रभावी ठरला. जातीय अस्मितेचा जागर शिगेला पोहोचला. म्हणून भाजप 300 वरून 240 वर आला. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. ज्या मोदी लाटेत दोनदा लोखंडे साहेब लोकसभेत गेले, तिसऱ्यांदा ज्यावेळेस लोकांनी भिंग लावून खासदारांच्या कामगिरी तपासायला सुरुवात झाली त्यावेळेस जनसंपर्काच्या मुद्द्यावर अनेक खासदार अडचणीत आले. तसे लोखंडे साहेब सुद्धा अडचणीत आले. मी त्यांच्या या न केलेल्या विधानाचं केलेलं विश्लेषण जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.